प्रचाराचा सुपर संडे आहे आणि या रविवारी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे तो सर्वच पक्षांचा सुरू आहे। आणि आता काँग्रेसच्या वतीनं मिसळ पे चर्चा करत या ठिकाणी रुईकर कॉलनीमध्ये स्वतः सतेज पाटील मिसळवर ताव झणझणीत मिसळवर ताव मारत आहेत आणि प्रचार देखील करत आहेत। प्रचाराचा सुपर संडे खऱ्या अर्थानं आज पाहायला मिळतो, कारण मिसळवर ताव मारत तुम्ही भेटताय लोकांना। नाही, कोल्हापूरमध्ये खाद्य संस्कृती मोठी आहे, परंपरा आहे आपली। आम्ही दुधाच्या कट्ट्यावर सुद्धा जाऊन प्रचार करतो। मिसळ पे चर्चा आहे, काही ठिकाणी खिमा पे चर्चा झालेली आहे आता। त्यामुळं खाद्य संस्कृती आमची कोल्हापूरची आहे, त्या माध्यमातून लोकांशी कनेक्ट होणं हे नेहमीच आम्ही करत असतो आणि या निमित्तानं लोकांचा संवाद होतो, लोकांच्या अडचणी समजावून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो। याच मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी उद्या मुख्यमंत्री देखील कोल्हापुरात येणार आहेत। ते आता पाहुणे म्हणून ते येत असतील, आम्ही चांगली मिसळ त्यांना मिळो अशी अंबाबाई चरणी प्रार्थना आहे। कारण की ते फक्त तास दोन तासाकरते येतील, मिसळ खातील आणि निघून जातील। कोल्हापूरला काय मिळणार नाही त्यांच्याकडून, कारण की 1 वर्ष त्यांची सत्ता आहे। त्यांनी कोल्हापूरला काय दिलं? अंबाबाई मंदिरसाठी निधी दिला का? कदाचित उद्या घोषणा होतील 10-20 हजार कोटीच्या, म्हणजे शून्य मोजता येणार नाही तेवढ्या घोषणा कदाचित उद्या होतील की अमकं करू तमकं करू। परंतु जे करणं गरजेचं आहे ते वर्षभरामध्ये झालेलं नाही, त्यामुळे उद्या काय ते बोलणार आहेत? मला नाही वाटत की काय ते बोलू शकतील उद्या येऊन। महायुतीकडून असं सांगण्यात येते की 65 ते 70च्या दरम्यान आमच्या जागा आहेत त्या निवडून येतील। नाही, मला वाटतं त्यांच्या खासदारांनी 74 जागा निवडून येतील सांगितले। मला वाटतं मतदान होणारच नाही, लोक मतदानच करणार नाहीत असं वाटायला लागलं। कारण की मतदानांना गृहीत धरून म्हणजे कोल्हापूरकर मी म्हणतील तसे वागू शकतात असं एका नेत्याला भाजपच्या वाटते आणि म्हणून तो नेता सांगतोय की आमच्या एवढ्या जागा येतील तेवढ्या। अरे मतदान व्हायचं अजून, लोकांनी मतं टाकायची आहेत, लोकांच्या मतावर सीटा निवडून येतात। तुम्ही सांगितल्यावर सीटा निवडून येत नाहीत। तुम्ही म्हणताय तसं कोल्हापूर होणार नाही आहे, तर कोल्हापूर आम्ही आता ज्या पद्धतीनं आम्ही जाहीरनामा घेऊन जातोय, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणचिला तसं आम्ही कोल्हापूरच्या लोकांच्यावर या ठिकाणी अवलंबून आहे। हे म्हणतात मी सांगतोय 74 जागा येणार, असं होत नाही। कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे, सुज्ञ आहे। ही लढाई कोल्हापूर विरुद्ध भाजप अशी ही लढाई आहे आणि त्यात कोल्हापूरकर काँग्रेसलाच या ठिकाणी सहकार्य करतील। काल ज्यावेळी उपमुख्यमंत्री आले होते त्यावेळी त्यांच्या भाषणामध्ये असं म्हटले की ही सगळी गर्दी बघून शिक्षण सम्राट आणि साखर सम्राटांना पोटात गोळा आला असेल। मला वाटते मग ते मुश्रीफ साहेबांना बोलले काय साखर सम्राट, कारण त्यांना कदाचित बोलले असतील। त्या मला वाटते पोटात गोळा। कालचा रोड शो फ्लॉप शो झाला, त्यांचा रोड शो करू शकले नाहीत। म्हणजे एकनाथ शिंदे साहेब कोल्हापुरात आले, प्रचंड पोलिसांनी आम्हाला सभेला परवानगी देत नव्हते, पोलीस लाखो लोक रस्त्यावर उतरणार आहेत, मोठा रोड शो होणार आहे असं वातावरण करण्यात आलं होतं। जिल्ह्यातला पोलीस फाटा कोल्हापूरमध्ये आणला होता, परंतु रोड शो फ्लॉप झाला, रोड शोही झाला नाही। अगदी जिथं आमच्या कधी मला तर आठवत नाही की तिथं सभा झाल्यात आमच्या कुठं, त्या म्हणजे महानगरपालिकेच्या मला वाटते मार्केटच्या इथं सभा झाली ना, मला वाटते तिथं कधी सभा झालेलं आम्ही तरी आता 30 वर्ष राजकारणात आहे, आमची तिथं सभा कधी झालेली नाही। गणपतीच्या दर्शनाला किंवा गणपती बसतोय तिथं जातोय, म्हणजे एवढ्या बारक्या कोपऱ्यात सभा घ्यायची वेळ उपमुख्यमंत्र्यांना आली, याच्यावरूनच त्यांना काय प्रतिसाद आहे दिसून येते। खरं तर कोल्हापूर आणि कुस्तीचं नातं काय सांगायची गरज नाही। तुम्ही सुद्धा म्हटला की मी कुस्तीच्या आखाड्यात आता उतरलेलो आहे। नाही, ज्यावेळी आपण निवडणुकीला उतरतो त्यावेळी तयारीने उतरतो आणि कोल्हापूरमध्ये कुस्ती असते, लंगोट घालून आम्ही उतरलेलो आहे, त्यामुळे आम्ही निश्चितपणे कुस्ती मारणार आणि जिंकणार। जर आपण बघितले की कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आम्ही उतरलोय आणि ही कुस्ती आम्ही मारणार अशा पद्धतीचा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।